तर शिंदे आमचे गटनेते होते, त्यांनी माझी नियुक्ती केली असं गोगावले यांनी म्हटलंय। मी गटनेता आहे आणि आमचाच व्हीप लागू होतो असं गोगावले यांनी म्हटलेलं आहे। आमची बाजू आम्ही भक्कम मांडलीये, विजय आमचाच होईल असा विश्वासही गोगावले यांनी बोलून दाखवलाय। तर आमची बाजू आम्ही भक्कमपणे मांडलेली आहे आणि निश्चितच विजय आमचाच होईल असं गोगावले यांनी म्हटलंय। भरत शेठ गोगावले आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार। भरत शेठ, किती कॉन्फिडंट आहात तुम्ही तुमचा विजय होईल, की खरं आहे सत्य आहे ते समोर येईल? कारण शिवसेना म्हणते आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, उभाटा गट म्हणतो आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तुम्ही देखील तुमची बाजू त्या ठिकाणी मांडतायत, काय होईल नेमका? उद्या निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे, म्हणजे उद्या निकाल होणार आहे आणि त्या निकालामध्ये आता प्रत्येक पक्षकाराला वाटतं की आपल्या बाजूने निकाल व्हावा, तसं आम्हालाही वाटतंय की जो निकाल आहे तो आमच्या बाजूने व्हावा आणि त्याप्रमाणे जे काय आमच्या उलट तपासण्या झाल्यात त्या उलट तपासण्यामध्ये आम्हाला जी काय प्रश्न विचारले गेले त्याची उत्तरं आम्ही योग्य प्रकारे दिली गेलेली होती। जसं तुम्हाला जर वाटत असेल तर सुनील प्रभूंना विचारा की बाबा त्यांनी दिलेली उत्तरं आणि आम्ही दिलेली उत्तरं किती फरक आहे आणि किती काय आहे ते तफावत आहे। आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय की मेरिटमध्ये तर आम्ही आहोत, हे काही कोणाला नाकारायची गरज पण नाही आहे, परंतु आता त्यांना काहीच पर्याय उरला नाही। जे काय 15-16 लोक आहेत ते टिकून राहावेत म्हणून त्यांनी केलेला हा अट्टहास आहे। आता जर त्यांच्यात हिंमत असती तर ते ह्याला सामोरे गेले असते ना, काय अविश्वास ठरावाला, तर त्याने अगोदरच राजीनामा देऊन मोकळे झाले। याचा अर्थ की त्यांच्याकडे मेजॉरिटी नव्हती आणि त्या सगळ्या घडामोडीमध्ये आम्हाला खात्री आहे की उद्याचा निर्णय योग्य प्रकारे लागेल, यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। पण उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी बरेच आरोप केलेले आहेत आणि त्याच ठिकाणी अनिल परब यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की भरत गोगावले यांची प्रतोत्पदी जी नियुक्ती आहे ती सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलेली नाहीये, म्हणजे ती अवैध आहे आणि हे सगळं वाचन सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी करून घेतलं। यावर तुमचं काय मत आहे? त्यांनी जे काय सांगितलं केलं ते ठीक आहे, आम्हाला त्याबद्दल जायचं नाही, परंतु आपल्याला कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेब पूर्वी आमचे गटनेते होते आणि गटनेत्यांनी नियुक्ती केलेली आमची आहे, त्यामुळे आम्ही जे काय नियुक्ती केली त्या नियुक्तीनुसार आमचं कामकाज चालू होतं। आता जे काय आहे हे अनिल परबनाही कल्पना आहे, मग त्यांना जर एवढं कॉन्फिडन्स आहे किंवा काय, त्यांना एवढं घाबरायचं कारण काय असं आम्हाला वाटतंय। मग ते अध्यक्ष आजारी पडतायत, निर्णय काय होणार नाही, हे सगळे त्यांना सांगायचं कारण काय, पण आम्हाला पूर्ण खात्री आहे जे होईल ते चांगलं होईल, यामध्ये कुठं दुमत असण्याचं कारण नाही। पण अजय चौधरी यांची